हॅलो 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 अभिनंदन पिसे संघ 4 पैकी 4 मॅचेस त्यांनी जिंकल्यात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील विथ मनोज. फ्रंटलाईन षटक राजू पाटील. पहिला बॉल अतिशय सुरेख फटका. 2 धावा कंप्लीट होतात. नेक्स्ट मॅच बिनार विपक्ष सोनाले. सरवली पाडाने ओवली कुठली बिनार आहे ना त्याच्या आधी. जोरदार अपील पंच समज नाही. एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. 4 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये कॅच पकडली आहे. पटेलला कुठं मॅच आले कुठला पाठवणार आहे. कधी पाठवून त्या इथं बिनार पाठवायची होती ती नाही जात. प्रमोद दिवेकर प्रमोद दिवेकर उतारले. ऐका ना नाही तिकडे ग्राउंड खाली होले. अध्यक्ष साहेब अध्यक्ष एकदा पूर्ण होतो. तिकडे खाली पुन्हा पुलटा चेंडू आणि पुलटा चेंडू काय सुरू होतो. एकच धाव. धाव संख्या 6. पहिल्या षटकानंतर धाव संख्या 6. ऐक ना मनोज दुसरं षटक गोलंदाज मनोज. चांगली सुरुवात दापोटे टीमच्या बाजूने आपण पाहतोय. निंबवली आता याच्या परवानगी बिनार येतात रस्त्याला.
तेच देत म्हणजे आता कोण जाईल अध्यक्षाची म्हणजे कोण देत नाही लोक ते तिथं कोण जाईल निघाले का निघाले का ओके ओके या तो चांगला होता या बॉलर्स फटका भरपूर चांगला आहे बॉल थांबत नाहीये निघून जातोय 4 धावा चौकार जा मी निघतो निजरल ना लगेच तरी 10-15 मिनिटानंतर असते का परत मटेश काय करतो नाही काय करतो या बॉलर्स बॉल जातोय सीमा पार षटकार किती झालं 18 धावा झाल्या आहेत हा ना हॅलो काय आलं हां त्यांच्या ऑपोजिट टीम कोण आहे अरे नाही या इकडं तिथलं स्टम्प कलेक्ट करा का स्टम्प वगैरे कलेक्ट करा जोशीला फोनला जोशीला परत फोनला टीम परत हां लावला फोनला एकदा फोनला विकास नाही अतिशय सूरज झेल ज्युनियर आणि 3च्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिला फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज विकास नाईक मैदानाच्या आतमध्ये अठरा धावा धावफलकावर आहेत षटकातील पुढचा बॉल यावेळेस शॉट थर्डमॅनला चेंडू जातोय एकच धाव षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी षटकार दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय 25 धावा धावफलकावर या षटकामध्ये आल्या 19 धावा सरवलीपाडा एक जिंकली का हां बिनार आहे ना सोनाला येतात देवी षटकातील पुढचा बॉल यस हा फटका देखील भरपूर चांगला आहे बॉल जातोय सीमा पार 4 धावा चौकार
29 सांगा 29. मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये. यष्टी रक्षक झेल गाडी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. 29 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. स्टँड बदलून इकडचा उतरलेला रवी काय झालं ना कसं गेम झाला का लगेच पटेलला दे ऐक ना ते त्यांचीच गाडीत बसेल ना ते अहमदाबाद कोणची गाडी भेटेल ना ते इथूनच जातील पटेलच्या इथे चालेल. समोरच्या दिशेने बॉल उडवला. बॉल आल्यामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. बॉल निघून जातोय सीमा पार. 4-4-4. बाहेर आल्या एकादशी तिथे आपल्याला भेटता येते कुठं काय बघतो इथं पेट बिर्याणी खाल्ली नाही काय नाही पेट काही नाही तुझ्या पद्धतीने खाल्ल्याने उपास आता पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. काय घडतंय हे दापोडे टीमच्या बाजूने. वारंवार कॅचेस ड्रॉप. 36 धावा धावफलकावर आहेत. बॉल निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. 42. फोर्टी 42 धावा झाल्या आहेत. चिंतामण बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय, मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकले. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रमोद दुबेकर चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय.
या बॉलर्स देखील हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचला. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. जय दुर्गा टेमगरपाडा टीमसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये आतापर्यंत परफॉर्मन्स भरपूर चांगलं झालंय. षटकातील लपूटचा बॉल. हा तसा संपर्क नाही आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. किती बॉल झाले? 46 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस टॉप एज बॉल हवेमध्ये होता थोडा वेळ. राजू पाटील यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. 1च धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 47 वर पोहोचलाय. ओवी टीमची पूर्णपणे नजर जय दुर्गा टेमगरपाडा टीमवर आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अजून एक चांगला फटका. बॉल जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. 50 कंप्लीट. 52 धावा झाल्या आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. हे तो जेवला का म्हणजे त्याला जाऊ दे याला येऊ दे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील मिस टाइम. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय जय दुर्गा टेमगरपाडा टीमने वीर तानाजी दापोडे टीम समोर. तर चला टॉससाठी या भिनार टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम सोनालीचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला टीम भिनार. प्रभाकर दादा भोईर. पानी तो बोलतो पूछो नहीं, कम से कम खाना नहीं कुछ नहीं. बस अध्यक्ष साहेब आपल्याकडे दौरा ठेवा. एक बॉक्स ठेवायचा. हा देवचा एक घर ठेवला तरी चालेल. हॅलो स्कोर बुक हो असेल बोला ना. आपण सिक्युरिटी ठेवू. एक आपला पीआयला सांगून ठेवू. प्रत्येक टीमच्या पाठीमागे ओके ओके. स्कोर बुक आहे गाडी. तुम्ही टॉस सुरू आहे. मी जोशी साहेब स्कोर बुक देतो. स्कोर बुक येतं गाडी नाही. सोनाली आपला कुठे.
चला कर्णधार सोनारचे कर्णधार यापुढे सामना भिनार वर्सेस सोनाळे. कमलसन कुठे नाही दमनलाय. धन्यवाद नाही दमनलाय. कोणी इकडे 3 दिवस झाले. रोज जेवण उपास अजून संडेला रात्री दादा करते ना ती करते क्लास. ती आता तिकडे गेले ना म्हणजे ती करायची. दादा स्नेहा करते आता. आपली मंडळी हो बरं आहे. मंडळी बरी आपली होता जेवायला दादा पहिला सुट्टी देत होते प्रमोद. स्ट्राईकला तर राजू आणि कुंदन. हा दिला हा लिहिला. स्ट्राईकला राजू. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटते इथे. 1-3 धाव वाचवतो. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता आणि पंचांकडून बाळ येतो. पुढचा चेंडू प्रमोदचा. स्ट्राईकला येते राजू पाटील.
55 धावांचा टार्गेट दिलेला आहे. पुन्हा बोल्ड राजू यांना बोलका समजल्याने बोल्ड होतो, त्रिफळाची देतो. त्यांची जागापर्यंत नांदेड. जेवून घेऊन आले. मग नांदेड होते. राजू पाटील यांची जागापर्यंत करणार. धावसंख्या स्थिर 2. चांगली गोलंदाजी होती प्रमोदाची. आतापर्यंत मोठा फटका दिला नाही आणि गडी बाद केला. मोठा आदरा दिलेला आहे दापोडे संघास. राजू पाटील पळून नांदेड ऑलराऊंडर असा नांदेड मैदानावर उभा आहे. स्ट्राईकला प्रमोद. पुढचा चेंडू उंच मारण्याच्या नादात अपील खेळ खूपच होते. पाहूया पंचांचा काय होतो. सेफ देतो. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बॉल पाहते प्रमोद यांची. प्रमोद. पुढचा चेंडू मेंदू यांना. पुन्हा पुलटा चेंडू खालची वगैरे आणि पंचांकडून वाईट देतो. जास्त बोलू दे. दोन एक बार गेला तुझं. पुढचा चेंडू प्रमोदचा. पुन्हा पुलटा चेंडू. पाहूया काय होतं पंचांकडून येते काय. आणि डॉट बॉल येते. चांगली गोलंदाजी पाहायला होती प्रमोद यांची. आतापर्यंत मोठा फटका दिला नाही. चांगली गोलंदाज करतोय टेंगरपाडा संघाकडून प्रमोद. 3च धावायला झालेले आहेत. 1 विकेट मोठा आदरा घेतलेला आहे. नांदेड चांगला चेंडू. काय होतो काय होतो आणि धावची बाद होत आहे खुंडन पडून. योगेंद्र यादव की तरफ से 500 3 चक्का बोल 3 चक्का मारेगा तो छक्का मार छक्का मार दिया तो जमा करो पैसे जमा करो ना पहले पैसे जमा करता छक्का मारला त्याला 1000 द्यायला लागतील असं तो बोलतो 1000 लगेगा हां विदेशी का की म्हणले इनको उतारना. नितीन गोलंदाजीसाठी 12. जिंकण्यासाठी 52 धावांची 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता. गोल दुसऱ्या षटक घेऊन येते ते 12. स्ट्राईकला येते नांदेड. चांगली गोलंदाजी केली प्रमोद यांनी. 1 गडी आणि 1 रन धावचित केलेला आहे. उंचावा फटका. पाहूया काय होते तिथे.
आणि झेल घेतोय आणि मोठा अद्राप असतो दापोली संघास. पंच जागावरून चिंतामण. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते टीमवर बाळा संघाकडून. काही प्रमोद पहिल्या चेहऱ्यामध्ये मोठे आदर दिले होते आणि 3च धावा दिले होते. त्यानंतर बाळा चल काही नाही पैसे नको मला, आपण पैसे काय देतो. चिंतामण. बाळा डॉट बोलवतोय. डॉट बोलाने दापोली संघ धगधग वाढतोय कारण की 55 धावांचं आव्हान आहे आणि दुसऱ्या षटक चालू आहे आणि 3च धावा झालेल्या आहेत. बोलणं उंचावर मारला फटका पाहूया. झेल होतो का सिक्सर आणि चांगला झेल पकडलेला आहे. चौथा आदरा बसतोय दापोड्या संघास. चिंतामणीची जागा कधी माणिक. अजून नॉनस्टॉपला नितीन आहे, धडाकेबाजाचा नितीन. पण तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते बाळांच्याकडून. आतापर्यंत कुठलीच धाव दिली नाही आणि 2 मोहरे टेपलेले आहेत ते. आले का अजून नाही? मग कधी येते मग नुसतं टाइमपास चालू. बोल ना मग या चला तुम्ही. डॉट बोलवतोय. बाळाने आतापर्यंत एकही धाव दिलेली, 2 गडी बाद केलेले आणि 2 डॉट केलेले. चांगली गोलंदाजी बाळांची. 3 धावावर स्टॉप झालेली आहे पण पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न. डॉट बोलवतोय. लगातार डॉट बॉल होतात. या षटकामध्ये 3 डॉट झालेले आहेत. मिडल ऑर्डर विकेट होते का पाहायला लागेल कारण की 2 विकेट घेतलेले आणि 3 डॉट केलेले आहेत. मिडल विकेट होते का बघूया. पुन्हा बॉल आणि डॉट बॉल आणि मेडन टाकलेला आहे बाळाने. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या दौऱ्यामध्ये, दमन दौऱ्यामध्ये मेडन टाकलेले आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. दमन दौरा 2025 मध्ये मेडन टाकणारा बाळा आणि 2 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते पिनवरपाडा संघातील खेळाडू बाळा यांची. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तर एकही धाव न करता 2 विकेट घेतलेले आहेत. चांगली गोलंदाजी बोलतो. अरे बाबा कुठं होता तू?
काय करणार आहे हा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये एकही धाव आहे. एकदम क्विक प्लेअर असेल ना भारी आहे त्याची हो ना बघ ना आता. दिला 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 नेक्स्ट आयडिया होता म्हटलं पहिले तर अँगल वाकर आहे ना. नाही येत कोणी पायाला कोणाला आहे बॅटमॅन कोणाला 3, दुसरा नाही सिनियर 3च धावा. किती स्कोर दोन धावांचा पुढे सरकतो 5. तिसऱ्या षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. हॅलो तुम्ही केके ग्राउंडला पोचता का? वाईट बोल आलेलं आहे. पण तुम्ही चालला ना म्हणजे तिकडे हा चालेल मागे लिहिलं बघा मागे 4 धावा येतात. 4 धावांची धावसंख्या होती 10. धावसंख्या होती 10. 45 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 45 धावा. फुलटा चेंडू फुल टॉल वसूल केलेले 6र. सात धावने धावसंख्या पुढे सरकली ते 16. नाही गुंडवली आहे कोण अजून तुमच्याकडे सरवलीपाडा आहे ना चिट्ट्यानं जातील ना सरवलीपाडा आहे पण सरव नाही चिट्टे आज होतील उद्या आजच जर सरवलीपाडा जिंकली
आपला ग्रुप पण सेम तसं धावसंख्या झाली असती 16, जिंकण्यासाठी 39 धावा, 7 चेंडू. पुन्हा वरून मारला फटका पाहूया आणि हा होते चौकार. धावसंख्या होती 20. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 35 धावा. कुंदन पाटील साहेब आपण संपर्क साधा. सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच होने के बाद लगाता हूँ ते जरा दोन क्लिअर करा ग्रुप मध्ये यांना ना आपण मानकोळी निंबवली त्यांचा एक सामना बाकी जिंकल तो 3 जिंकल बरोबर आहे हारल तो विनार सोनाले एक जिंकले जो जिंकल त्याचे 2 सामने वल 2 जिंकले त्याचे सामने संपले 2-2-2 ऐका ना तो हो नसो निर्णय झाला नाही ते 2 जिंकल्यात जो जिंकल तो 3 जिंकल तो पुढे गेला इथं 2 वरतीच राहिला कोणतरी एक मध्ये दोन राहिला हे येणार एक सामना जिंकले जो जिंकल तो 2 जिंकल त्याचे 2 झाले वरचे सामने संपले 2 जिंकले 2-2-2 ऐका ना कसं नाही ना एक क्वालिफाय झालं याच्यामध्ये आपल्याला 2 क्वालिफाय करावं हे क्वालिफाय कसं एक विन झाला तो 2 नंबर नाही तो विन झाला बरोबर यांची मॅच लागेल यांच्या जिंकवेल याच्याशी गेलो नाही यांच्या हरेल तो बाहेर नाही हा तसा नका ना डायरेक्ट ना तिघांमध्ये चिठ्ठी निघेल तर 2 नंबर लागला आणि याच्या 3 नंबर नाही ज्यांची चिठ्ठी निघेल तो 3 नंबरला तोच विषय चिठ्ठी निघेल तो 3 नंबर 3 नंबरला खेळेल तो 2 नंबर 2 नंबरला मॅच किती ओव्हरची खेळवायची नितीन माणिक साईडला कोण माणिक माणिक कोणती 4 वर्ष फक्त गटातल्या क्वालिफाय 4 होत गटांचे क्वालिफाय म्हणजे त्यांचा करो कमरो होतो आपण फोन करा हेच मैदान हां इथेच आहे पण फोन करते तर एक बोलती डायरेक्ट आखी मॅच ओव्हर एक ओव्हरची खेळू दादा बॉलर कोण आले एक ओव्हरच बरोबर आहे आपण एकच ओव्हर खेळलो अशा टायमाला एक ओव्हरच तर खेळलो आपण खेळलो 2 प्रत्येक वेळेस आपण एक ओव्हरच खेळत आहोत धावसंख्या 28. गुंतवणूक जिंकली अरवली जिंकली कॅम्पेड पाडा अरवली पाडा गुंतवली पुढे जाईल आमचा काही विषय नाही आम्ही 3 जिंकतो ना गुंतवलेला कसं हरवलं कसं हरवल म्हणजे हारले टेमघर पाडायचे मारले आम्हाला 3 नंबर 2 नंबर तुम्हाला बाहेर करायचा होता त्याबी सांगा नाही त्याबी सांगा तुम्हाला बाहेर करायचा होता हो 2 यांची चिठ्ठ्या टाकायच्या ज्याची चिठ्ठी निघाली तो विन त्यांचे खेळेल तो 2 नंबरला तो 2 नंबरला विन होईल चिठ्ठीवर विन होईल तो 3 नंबरला आणि त्यांची 2 ओव्हरची खेळ 2 ओव्हर चालेल आपण दरवर्षी एकच ओव्हर खेळलो आता अलाउन्स करायचा का हा विषय हा कॅप्टनला बोलवा द्या सगळे 3 टीमचेच कॅप्टनला बोलवा 3 कशाला 5चे 3 नाही सगळं 5चे 5 येतील भाई याच्यातला जो हरल तो आता तो कोण हरल तुला माहिती आहे का एक हरल मग ते 5चे 5 संघ लागतील तिथे बोलू झाला 5 जणांना बोलू याचे जो जिंकल तो यो पण लागेल त्याच्यामध्ये हे दोन्ही लागतील म्हणजे 5 संघ टोटल हो लाग 5चे 5 संघ मालकांना बोलो कॅप्टन मालक आलेलं नाही नंबर जेव्हा 5 नंतर आणि ग्रुप बनवून त्यांच्यावर टाकून द्यायचा का असा विषय आहे
दादा तू अजून कोटी झाला नाही जर असं थांब आणि समोर आहे 2 मिनिटं थांब. मानकोली टीमचे कॅप्टन, निंबवली टीमचे कॅप्टन, भिनार टीमचे कॅप्टन, सोनाली टीमचे कॅप्टन आणि वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी अगदी फास्ट यायचं आहे. मानकोली, निंबवली, सोनाले, भिनार, वर्ल्ड या 5 टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधा. करण्याचा रजा गर्दी नको, फक्त टीमचे कॅप्टन या. अरे लवकर आला पिके मुख्य झाला का ना उपवास अजून जेवलो नाही मराठा पंजाब बोले हा ना. चला मानकोली आणि निंबवली तुम्ही देखील या. 3 टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. जिंकला का मग त्याला द्यायची का जिंकायची? कोण राहिल त्याच्याशी एक टीम राहिल ना 2 सगळ्यांना आता म्हणणार आपण विजय करू त्यांना आता आम्हाला विजय करा. नाही त्याने समोर येते त्याने काय मला सांग यांची काय झाली चला क्षेत्ररक्षण लावून देऊ. मानकोली आपल्याला यायचं आहे का विचार ना. जरा 2 किती नाही फक्त त्यांना विषय सांगायचा किती नंतर आहे ना विषय आता कन्फर्म करायचा. 2 अजून मॅच द्या, 2 मॅच अजून खेळू द्या. चला क्षेत्ररक्षण लावून द्या भिनार संघाने. चला चला पालवे कॅन्सल चला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोणची नाही घेऊ? नाही भेटत मला नवीन पैसे नहीं बाद में करता हूँ. मॅच होणे तर ये सब हर बॉल पे छक्का. त्याची स्कीम काय माहिती का छक्क्याला 500 लावता नाही मारलं तर म्हणा 1000 नहीं 1000 तो बघ हर बॉल पे छक्का. बाबा याला बाजूला घेऊन खेळते पाड्यांचा म्हणजे पाड्यांचा नाही दमन कर. हर बॉल पे छक्का और बता हर बॉल पे छक्का 500 1000 लगेगा. 5:30 बजे मैच 5:30. चला टीम भिनारचे कॅप्टन. चालू ना माझा 8 किलो कमी होला आता परत 10 किलो झाला, परत काय जो गॅप पडते ना किचन आता टाइम नाही ना आता 15 दिवस परत पाहिजे. नको नको आता काय खेळ नाही तारखेपासून आहे. हां चला टीम भिनारचे कॅप्टन. चला भिनार मी क्षेत्ररक्षण लावून देऊ. आणि प्रमोद भाईने जरा बाहेरून बघा. तिकडे खाली कधीच झाले 2 तास झाले एक मध्ये
सरवली भाडा होती ना जा ना मग. तीन बारा सातवा तीन आहेत अजून सरवली ओली मानकुली निंबोली आणि गुंडोली दापुडा नावणार. एक मॅच काय पण करा तुम्ही तिकडे नक्की तरी एक मॅच तिकडे तर त्या पुढच्या होतील.